संदर्भात एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, तिच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग याबद्दल तुम्ही ऐकलंय का? रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग काय असतं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण त्या अगोदर मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही नक्की द्या. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती असते असं तुम्हाला वाटतं? तर अकॉर्डिंग टू फायनान्शियल एक्सपर्ट्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी परफेक्ट वेळ अशी कोणतीही नसते. त्यातल्या त्यात बेस्ट वेळ किंवा आपण चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ज्यावेळेस मार्केट डाऊन आहे, त्यावेळेस आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा नक्कीच फायदा दीर्घकाळानंतर होतो. परंतु रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग ही अशी कन्सेप्ट आहे, याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रत्येक टायमिंग ही बेस्ट टायमिंग असते. म्हणजेच काय, ज्यावेळेस मार्केट डाऊन असते किंवा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते, त्यावेळेस जर आपण म्युच्युअल फंड परचेस केला तर किंमत कमी झाल्यामुळे आपल्याला जास्तीचे युनिट खरेदी करता येतात आणि हेच ज्यावेळेस मार्केट वरती जातं त्यावेळेस म्युच्युअल फंडच्या युनिटची प्राइस वाढल्यामुळं आपल्याला युनिट कमी मिळतात आणि ओव्हरऑल ज्यावेळेस हे लॉंग टर्म ज्यावेळेस परचेसिंग मार्केट व्हॉलॅटिलिटीमध्ये घडून आलेलं असते आणि ज्यावेळेस फायनली आपण लॉंग टर्म नंतर जेव्हा अपेक्षित आपल्याला आपलं ध्येय टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ती म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सेल करतो, त्यावेळेस ह्या लो सेलिंग म्हणजे कमी किमतीमध्ये मिळालेल्या युनिट्स आणि जास्त किमतीमध्ये मिळालेल्या युनिट्स या दोन्हीच ॲव्हरेजिंग आपल्याला मिळतं आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त मिळतो. यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं कोणतीही मार्केटमध्ये कोणतीही जरी सिच्युएशन असेल, आयदर इट मे बी डाऊनफॉल ऑर अपफॉल, तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. जर तुमचं ध्येय टार्गेट हे लॉंग टर्मचं असेल तर याचा फायदा तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगमुळे खूप जास्त प्रमाणात शेवटी बघायला मिळतो. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक, कमेंट, शेअर करून नक्की. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.